कपिलाय नमः. ओम योगीराजेश्वराय नमः. जी माणसं आयुष्यात तुमच्यासोबत नसतात ती माणसं नक्कीच तुमच्या मनात असतात. प्रिय स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम स्वामी राजाय नमः लिहायला विसरू नका. ईर्ष्या तेव्हाच जन्म घेते जेव्हा आपण आतून संतुष्ट नसतो. शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील. बाळा, असं नसतं. आयुष्यात चूक कधी भरणार तर कधी रिक्त होणार. आपल्याला दोघांची सवय पाहिजे. जो स्थिर होऊन दोघांना स्वीकारतो तोच सरस ठरतो. जीवन हे एक सुंदर प्रवास आहे ज्यात सुखदुःख दोन्ही आहे, पण तुझ्या धैर्याने आणि सहाय्याने तू प्रत्येक क्षणाचा सामना करू शकतोस. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर असणारच. म्हणून आपल्या आयुष्यात काही मिळायचे असेल तर फक्त स्वामी कृपा, दुसरं काहीही नको, ही एकच भावना अंतःकरणाने खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखांसारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्तीदाय, म्हणजे देणारा सर्व काही. आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे तो. फक्त आपली निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपमान सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही. रोगी निरोगी, विद्वान अडाणी, श्रीमंत गरीब, लहान थोर, स्त्री पुरुष, जातपात, धर्मग्रंथ यापैकी कोणतीही गोष्ट असली नाही तरी अडचण नाही. स्वामींच नामस्मरणाशिवाय इतर कोणत्याही साधनाला शक्तिबळ, पैसा यापैकी कोणतीही गोष्ट मदत लागते. अत्यंत उपाधिरहित होऊन घेतले तरच त्यात आपल्याला प्रेम वाटेल. आपण उपाधिरहित होणे, नामस्मरण केवळ नामस्मरणाकरिता, स्वतःच्या कल्याणाकरिता घ्यावे. जगातल्या दुसऱ्या कशासाठी घेऊ नये. माझ्या स्वामींना माहीत आहे की मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. हे जग सोडून जाताना आपल्याला काय घेऊन जाता येईल हे पाहण्याआधी आपल्याला काय देऊन जाता येईल याचा विचार करा. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्याच्याशी प्रतिवादही करू नका व त्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. याउलट त्याला माफ करा. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असेल तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. मी आहे म्हणून सगळे आहे, याऐवजी सगळे आहे म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटे येणार नाही. वाढत्या वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरीही माणसाची तहान भागत नाही. एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचं.
खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण माणसं बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. आपली मूलभूत प्रवृत्ती, रुची, वास्तविकता, समर्थ यांना समजून घ्यावे, त्याची दिशेने काम करावे. कर्मफळाविषयी पूर्णपणे निस्पृह असावे. जीवनशैली उत्तम आदर्श राखावी. स्वभावात नम्रता असावी. वृत्ती निस्वार्थ असावी. आपले चिंतन सदैव सकारात्मक विधेयक स्वरूपाचे असावे व जीवनात आशावादी राहणे. आपण कधीच काहीच करू शकत नाही, आपल्याकडून न काय होऊ शकणार असा विचार कधी करू नये. प्रतिकूल परिस्थितीत देखील आपण प्रयत्नांनी यशस्वी आशावादी विचार सदैव मनाशी जोपासण्याचे हवेत. रामकृष्ण परमहंस म्हणतात, दोपेगुणी माणूस आपण आपला स्वतःवरचा विश्वास घालवून टाकायला नको. जी व्यक्ती आपल्या जीवनात जेवढा जास्त संघर्ष करते ती तेवढी महान बनते. हे गुरुराया, तू पवित्र्याचा सागर आहेस. जो कोणी तुझ्या सानिध्यात येतो तो सहज पवित्र होऊन जातो. आज माझे भाग्य की माझ्या मुखात तुझे नाम आहे आणि खरोखर तुझ्या नामाने माझे जीवन पवित्र झाले आहे. हे आई, तुलाही हीच विनंती आहे की शेवटच्या श्वासापर्यंत तुझे नाम माझ्या ओठावर ठेव, हृदयात तुझा भक्तिभाव ठेव आणि तुला अपेक्षित आनंदित जीवनाची अभिव्यक्ती करून घे. हे स्वामी समर्था, तू सोडून मला कोणीच नको. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर. देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्माला पासून घाबरून राहावं. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ तेच न चुकता परत आपल्याकडे येणार. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही. आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगावे तुमच्या खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या, काहीही फरक पडत नाही. कारण काम करत असताना सुद्धा उगाचच इतर विचार मनात येताना मग तसेच नामस्मरण करायचे. कोणीही नाम घ्यावे हे बरे नाही. एखाद्या आयुष्याची वाट लावून हसते खेळते जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून बघा अन मनासारखं नाही झालं तर सांगा. चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःशीच लढाई असते त्याला कुणीच हरवू शकत नाही. शरीराला जशी अन्नाची तशीच आत्म्याला प्रार्थनेची आवश्यकता आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली आहे त्याचे मोल कधी विसरू नका. तू कुणाला फसवू नको. मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अनुभवाने एक गोष्ट शिकवली, कुणाच्या चुका जगासमोर नको आणू देऊ. देव बसला आहे वर, तू हिशोब नको करू. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, अशीच एक कथा. प्रत्येक मध्यमवर्गीय घरात बाप आणि आई किरकोळ कारणासाठी का होईना भांडण होतोच. अरे पंखे बंद कर ना, बाहेर का निघून जातोस? अरे लाईट बंद कर ना, बाहेर का निघून जातोस? टी व्ही सुद्धा चालू आहे आणि त्यांच्यासमोर कुणीच नाही
तो पहिला बंद कर बघू. अरे पंखे बंद कर ना, बाहेर का निघतोस? अरे लाईट बंद कर ना. मुलाला वडिलांच्या किरकोळ कारणांसाठी अशा सूचना दिलेल्या अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्याला घरात अजिबात राहायला आवडत नसे. कालपर्यंत तो वडिलांबरोबर घरात राहत होता. तोपर्यंत तरी त्यानं हे सर्व सहन केलं. काल त्याने नोकरीसाठी एक कॉल आला. उद्याच्या इंटरव्ह्यूला यायचं असं सांगितलं. उद्याचा दिवस उजळला. तो नोकरीसाठी इंटरव्ह्यूला गेला. मला जर ही नोकरी मिळाली तर मी हे शहर नक्कीच सोडणार, तो मनातल्या मनात म्हणाला. वडिलांनी असहज झालीस असं त्याला वाटत होतं. तो मुलाखतीसाठी निघत होता. तितक्यात त्याच्या वडिलाला त्याला म्हणाले, बाळा, कुठलीही दडपण न ठेवता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं बेधडक दे आणि उत्तर नाही आलं तर ठोकून दे, असं सांगून वडिलांनी आज नेहमीप्रमाणे जास्तच पैसे दिले. मुलगा मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचतो. प्रवेशद्वारावर कुणीच सुरक्षाकर्मी नव्हता. दरवाजा पण उघडाच होता. दरवाजाचे क्लच व्यवस्थित बसवलं नव्हतं, त्यामुळे दरवाजासारखा आपटत होता. त्याने एका व्यक्तीला बोलवून दरवाजा व्यवस्थित बसवला आणि धावत धावत ऑफिसकडे निघाला. पहिल्या मजल्यावर मुलाखती होतीच अशी सूचना फलकावर लिहिली होती. तो हळूहळू जिना चढू लागला. मनात अनेक विचार चालू असताना आपल्याला नोकरी मिळेल ना? मी व्यवस्थित उत्तर देऊ शकलो नाही, काही चुकलं तर, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात चालू असतात. असाच विचार करत करत तो आतमध्ये गेला. दोन्ही बाजूला सुंदर फुलझाडं लावलेली होती. 2-3 कुड्या खाली पडल्या होत्या. त्याने लगेच त्या उचलून व्यवस्थित ठेवल्या व तो पहिल्या मजल्यावर हळूहळू चालू लागला. स्वागत कक्षात पण कुणीच नव्हतं दिसत. काल रात्री लावलेले जिन्यातले दिवे सकाळी 10 वाजून गेले तरी तसेच चालू होते. त्याला वडिलांचे शब्द आठवले, पंखे लाईट बंद न करता घरात नका निघून जातोस. आणि त्याला वडिलांच्या या वाक्याचा त्रास झाला. त्याने त्या विचारात दिवे बंद केले. वर गेल्यावर त्याने अनेक उमेदवार मुलाखतीची वाट पाहत बसलेले दिसत. बसलेल्या उमेदवाराची संख्या पाहून आपल्यालाही नोकरी मिळेल का याचा तो विचार करू लागला. तो घाबरत घाबरत हॉलमध्ये गेला. दरवाजाजवळ स्वागतम लिहिलेल्या चटई होती. त्याच्या लक्षात आले की ती चटई दुमडलेली आहे. कुणाच्या तरी पायात अडकेल म्हणून त्याने चिडूनच ती चटई सरळ केली. त्याने पाहिले की समोरच्या काही खुर्च्यावर इंटरव्ह्यू देणाऱ्यासाठी उमेदवार बसले होते. त्या ओळीमध्ये बसलेले होते. जसा नंबर यायचा तसं ते आत इंटरव्ह्यूला जायचे. तो सुद्धा या ओळीमध्ये त्याचा नंबर यायची प्रतीक्षा करत बसतो. अचानक त्याचे लक्ष मागे जाते. तिथे काही खुर्च्या रिकामी असतात, परंतु तिकडचे अनेक पंखे विनाकारण चालू होते. त्याला लगेच त्यांच्या वडिलाची सांगितलेली गोष्ट जाणीव झाली. अरे, पंखे लाईट बंद न करता घरातनं का निघून जातोस? त्याने पटकन गरज नसलेले पंखे बंद केले आणि रिकाम्या खुर्च्या एकावर एक ठेवल्या. अनेक उमेदवार मुलाखत खोलीत प्रवेश करू लागले. दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडताना दिसले होते. त्यामुळे मुलाखतीत काय प्रश्न विचारतात याचा अंदाज कुणालाही मिळत नव्हता. तो दचकत आत गेला आणि न घाबरता मुलाखतीसाठी उभा राहिला. मुलाखत घेणाऱ्या ऑफिसने त्याला खुर्चीवर बसायला सांगितले. नंतर त्याच्याकडून प्रमाणपत्रे घेतली आणि त्याला कुठलाही प्रश्न न विचारता विचारले की तुम्ही कामावर कधी हजर होणार आहात, की तुम्ही कामावर कधी हजर होऊ शकता. त्याला काही समजेना की हा मुलाखतीत विचारायचं एक
ट्रिक प्रश्न आहे किंवा हा एक संकेत आहे की मी नोकरी ऑफर दिली गेली आहे? तो पूर्णपणे गोंधळून गेला. तुम्ही काय विचार करत आहात? असे बॉसने विचारले. आम्ही येथे कुणालाही प्रश्न विचारत नाही. काही प्रश्न विचारून आम्ही कुणाच्या कौशल्याचे मूल्यांकन करू शकणार नाही. म्हणून आम्ही चाचणी घेऊन व्यक्तीची वृत्तीचे मूल्यांकन करत आहोत आणि उमेदवाराच्या वर्तणुकीवर आधारित काही चाचण्या ठेवल्या आणि आम्ही सर्वांवर CCTV द्वारे नजर ठेवली. आज आलेल्या कोणत्याही व्यक्तीने दरवाजाचे बेंच, स्वागत चटई, निरुपयोगी चालणाऱ्या पंखे किंवा दिवे नीट केले नाही. पण तुम्ही फक्त एकच असे उमेदवार होता ज्यांनी ते केले. म्हणूनच आम्ही तुमच्या नोकरीसाठी निवडण्याचा निर्णय घेतला आहे, बॉस म्हणला. तो आनंदाने वेडा झाला. अचानक त्याला त्याच्या वडिलांचे सांगितलेले वाक्य आठवले. आपल्या वडिलांच्या शिस्त व सूचनांवरून त्यांनी नेहमी चिडचिड होत असे. आता त्याला असे जाणवले की त्याला फक्त त्याच शिस्तीमुळे काम मिळाले आहे. या प्रसंगामुळे वडिलांवरची त्याची चिडचिड आणि संताप पूर्णपणे निघून गेला. त्याने रोज आपल्या वडिलांची सूचना आणि मूल्यकामाचे ठिकाण पाळायचे ठरवले आणि खुश होऊन परत आपल्या घरी जायला निघाला. आपले वडील जे काही सांगतात ते केवळ आपल्या उज्ज्वल भविष्यासाठीच आहे. दगड आपोआप एक सुंदर शिल्पकार बनू शकत नाही, तर त्याला झालेल्या छिन्नीच्या घावावेदना. दगड आपोआप एक सुंदर शिल्पकार बनवतात. तसेच आपण एक सुंदर व्यक्तिमत्व आणि चांगला मनुष्य बनवण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वाईट सवयी सोडून देणे आणि वागणूक चांगली बदल घडवण्याची आवश्यकता आहे. तेच आपले वडील करतात. जेव्हा ते आम्हाला शिस्त लावतात, आई बाळाला भरविण्यासाठी तिच्या मांडीवर बाळाला उचलून घेते आणि खाऊ पिऊ घाल्यावर तिला झोपवते. पण वडिलांचं तसं नसतं. ते बाळाला आपल्या खांद्यावर घेऊन ते जग दाखवतात, ते जे पाहू शकत नाही. आपण आईचे दुःख तिच्याकडून ऐकून समजून शकतो, परंतु इतरांनी याबद्दल आपल्याला सांगितलं तरच पित्याची वेदना समजते. आई जेव्हा म्हातारी होते तेव्हा ती आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या घरी जाऊ शकते, परंतु पित्याला ते करता येत नाही. तो नेहमी स्वतंत्र आणि एकटा असतो. म्हणून आई वडील जेव्हा जिवंत असतात तेव्हा त्यांना दुखवू नका. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण करून आणि दुःख करून काहीही उपयोग होत नाही. जिवंतपणी आई वडिलांच्या चिडण्यावर, रागवण्यावर अथवा सल्ला देण्यावर तंतोतंत मनपूर्वक शांतपणे विचार करा. आपले खरंच चुकत आहे का हे ठरवा आणि वागण्याचे ध्येय ठरवा. बघा काय हाती लागतं. आई वडिलांचा आदर करा, त्यांना जपा, त्यांना खुश ठेवा. जे जास्त भावनिक असतात, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातात, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये वाईट वाटणे, रडू येणे, अशा लोकांच्या दिव्यामध्ये फूल येते. तुमची सेवा अशीच अखंड चालू ठेवा. तुमचे कार्य नक्कीच सिद्धीस जातील. परिस्थिती कितीही फाटकी असली तरीही आयुष्य मात्र फुलासारखे हसत खेळत आणि राजासारखं थाटात जगा. एकदा पैशावाल्यांना विचार पडायला पाहिजे की आपण यांच्यापेक्षा गरीब तर नाही ना. क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारही घ्यावी लागते. माणसांना आयुष्यात नक्कीच झुकावं, पण योग्य ठिकाणीच. नको तिथे झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होतात. भांडण झाल्यावर थोडे दिवस शांत राहून बघा. जो आपला आहे तो आपलाच राहतो आणि जो परका आहे तो क्षणात परक असल्याची जाणीव करून देतो. जो आपला असतो तो मनवायला येतो, काळजी करतो आणि आपल्याला त्यातून त्याच आपल्यासाठी
असलेले प्रेम पण समजवतो. जो फक्त वरवर प्रेम दाखवतो त्याला कधीच फरक पडत नसतो. आपण बोललो नाही त्याच्याशी तरी तो त्याच्या आयुष्यात रमून जातो. प्रिय स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.